नमस्कार, मी डॉक्टर योगेश पतिंगे, सहाय्यक प्राध्यापक GS कॉलेज ऑफ कॉमर्स वर्धा. आजपासून आपण व्यावसायिक वित्त या लेक्चरला सुरुवात करतो आहे सेमिस्टर 6च्या. जसे इथे आपण लिहिलं आहे व्यावसायिक वित्त, दुसरा पेपर आहे बिझनेस फायनान्स 2. यामध्ये अगोदर आपण इथे सिलेबस लिहिलेले आहे आणि क्वेश्चन पेपर पॅटर्न. मागच्या लेक्चरमध्ये आपण व्यावसायिक वित्ताचा जो पहिला पेपर होता, जो आपल्या 5व्या सेमिस्टरला होता, तो आपण संपवलेला आहे. त्याचा सिलेबस आपण संपवलेला आहे. त्यामध्ये आपण असा प्रयत्न केला की युनिट 1 पासून युनिट 4 पर्यंत सगळे पोर्शन कव्हर करण्याचा आपण पुरेपूर प्रयत्न केला. त्यासोबतच जिथे जिथे न्यूमरिकल्स आहेत, प्रॉब्लेम्स आहेत, ते प्रॉब्लेम्सही आपण सॉल्व्ह केलेले आहेत. प्रश्न ज्याचं स्वरूप थोडंसं मोठं होतं किंवा ज्याचा क्वेश्चन हा मोठा होता, ते तुम्हाला मी गुगल ड्राईव्हला शेअर केलेली ती PDF आहे. तिथे जाऊन तुम्ही ते प्रश्न पाहू शकता. आणि त्या पद्धतीने या 5व्या सेमिस्टरचा की ज्यामध्ये आपण बिझनेस फायनान्स फर्स्ट हा पेपरचा अभ्यास केलेला आहे, त्याचा तुम्ही एक रेफरन्स म्हणून त्याची पुस्तकं तुम्ही पहा, त्याचा अभ्यास करा. कारण विद्यापीठाद्वारे जी परीक्षा होईल ती जनरली MCQ स्वरूपातलीच आहे. त्याच्यामध्ये मग तुम्हाला एक पूर्णपणे त्या नोट्सचा व्यवस्थित अभ्यास करून MCQच्या परीक्षेसाठी तुम्हाला सामोरं जायचं आहे. आजपासून आपण नवीन सेमिस्टरला सुरुवात करतो आहे, 6वं सेमिस्टर. आपल्या पेपरचं नाव तेच आहे, फक्त आता पेपरचा सिक्वेन्स क्रम नंबर बदललेला आहे. व्यावसायिक वित्त 2 बिझनेस फायनान्स 2 या भागामध्ये मी सिलेबस लिहिलेला आहे आणि या पोर्शनमध्ये मी क्वेश्चन पेपर पॅटर्न लिहिलेला आहे. तर आपण अगोदर सिलेबस पाहूया, सिलेबसची चर्चा करूया. हे फक्त मी त्यातले मुख्य मुद्दे लिहिलेले आहेत. मुख्य मुद्दे यामधले जे अजून परत सब पॉईंट्स जे आहेत ते तुम्हाला सिलेबसमध्ये पाहायला मिळतील. ते संपूर्ण आपण इथे लिहू शकत नाही वेळेअभावी या जागेअभावी, म्हणून मुख्य मुद्दे लिहिलेले आहेत. त्याच्यासमोर लिहिलेलं आहे की विद्यापीठाने त्यामध्ये काय सांगितलेलं आहे, की त्यावर थिअरी आहे की थिअरी अँड न्यूमेरिकल्स लिहिलेलं आहे. इथं T and N मी लिहिलेलं आहे, सोबत अशी टिकमार्क पण केलेली आहे. याचा अर्थ असा आहे, T and Nचा अर्थ असा आहे की थिअरी पण आहे आणि न्यूमेरिकल पण आहे. आणि जिथे फक्त थिअरी लिहिलेली आहे तिथे आपल्याला त्याचा फक्त थेरॉटिकल दृष्टिकोनातून अभ्यास करायचा आहे. आणि या साईडनी मी क्वेश्चन पेपर पॅटर्न लिहिलेला आहे. क्वेश्चन पेपर पॅटर्न थोडासा एक वेगळा आहे, एक थोडंसं त्याच्यामध्ये मिक्स जास्त असल्यामुळे क्वेश्चन पेपर पॅटर्नचा अभ्यास व्यवस्थित करावा लागेल. हे नॅचरली पुढच्या सेमिस्टरला येणारी याची एक्झाम असल्यामुळे ती कशा पद्धतीने होईल आपल्याला अजून माहिती नाही, ते आपल्याला विद्यापीठ सांगेल. पण तुर्तास आपल्याला या क्वेश्चन पेपर पॅटर्न प्रमाणेच अभ्यास करायचा आहे. तर अगोदर आता सिलेबसचं एक एक्सप्लेनेशन करूया की त्यामध्ये आपल्याला काय काय पाहायचं आहे, जेणेकरून मग पुढच्या लेक्चरपासून आपण पहिल्या युनिटपासून सुरुवात करूया. जसं आपण मागचा सिलेबस व्यवस्थितपणे संपवला त्याच पद्धतीने आपल्याला हे पण पाहायचं आहे. ते युनिट 1मध्ये आपल्याला 4 मुद्दे पाहायचे आहेत, 4 पॉईंट्स पाहायचे आहेत आणि जे थिअरीच्या स्वरूपामध्ये आहे. त्यामध्ये पहिला आहे फायनान्शियल मार्केट इन इंडिया, दुसरा आहे मनी मार्केट, तिसरा आहे कॅपिटल मार्केट आणि चौथा आहे सेबी. या 4 पॉईंट्सला जर आपण पाहिलं तर प्रामुख्याने आपल्याला भारतामध्ये जे एक कॅपिटल मार्केट म्हणू शकतो आपण, स्टॉक मार्केट म्हणू शकतो किंवा फायनान्शियल मार्केट अस्तित्वात आहे आणि त्याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. फिनान्शियल मार्केटमध्ये मग बँक्स असतील, मनी मार्केटमधल्या वेगवेगळे NBFCs असतील किंवा कॅपिटल मार्केटमधलं स्टॉक मार्केट घ्या, याचा जो अभ्यास आहे तो अभ्यास आपल्याला पहिल्या युनिटमध्ये करायचा आहे. त्यासोबतच आपल्याला सेबीचाही अभ्यास करायचा आहे. सेबी तुम्हाला माहिती आहे, सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, हे ॲक्च्युली संस्था आहे, नियामक संस्था आहे की जी भारतामध्ये जे स्टॉक एक्सचेंजेस आहे किंवा स्टॉक मार्केटमध्ये ज्या ट्रान्झॅक्शन्स होतात त्यावर एक लक्ष ठेवणे, ते कंट्रोल करणे, त्याच्या पॉलिसीज बनवणे, रूल्स बनवणे, या सर्वांचा एक कंट्रोलिंग ऑथॉरिटी जी आहे ती सेबी आहे. तर या सेबीचाही अभ्यास आपल्याला पहिल्या युनिटमध्ये करायचा आहे. नॅचरली थेरॉटिकल पोर्शन असल्यामुळे यांना निर्माण करण्यामागची भूमिका काय आहे, त्यांचं काम काय आहे, त्यांच्यामुळे भारताच्या विकासाला कसं योगदान मिळालेलं आहे, या अंगाने आपल्याला पहिल्या युनिटमध्ये अभ्यास करायचा आहे थेरॉटिकल पोर्शनमध्ये. दुसऱ्या युनिटमध्ये आपल्याला पाहायचं आहे प्रायमरी मार्केट, सेकंडरी मार्केट आणि कॅपिटल बजेटिंग. यामध्ये प्रायमरी मार्केट हा थेरॉटिकल पोर्शन आहे, सेकंडरी मार्केट हा पण थेरॉटिकल पोर्शन आहे आणि कॅपिटल बजेटिंगमध्ये आपल्याला सुरुवातीला थिअरी पाहिजे आहे आणि त्यानंतर त्याचे न्यूमरिकल पाहूया.
अगोदर चर्चा करूया प्रायमरी मार्केट आणि सेकंडरी मार्केट. प्रायमरी मार्केटमध्ये जेव्हा एखाद्या व्यवसायाला पैसा उभारायचा असतो तेव्हा तो व्यवसाय जर स्टॉक मार्केटमध्ये जाऊन स्वतःला लिस्टेड करतो, रजिस्टर्ड करतो आणि स्टॉक मार्केट थ्रू शेअर्सची विक्री करून, भागांची विक्री करून जेव्हा पैसा उभारला जातो ते झालं प्रायमरी मार्केट. त्याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. सेकंडरी मार्केटमध्ये म्हणजे जेव्हा ऑलरेडी स्त्रोत जे असतात, सेकंडरी मार्केटचे स्त्रोत हे वेगवेगळे आहेत. तर सेकंडरी मार्केटमध्ये पण आपल्याला वेगवेगळ्या स्त्रोतांचा अभ्यास यामध्ये करायचा आहे की ज्यामध्ये सेकंडरी मार्केटमध्ये जेव्हा शेअर्स ऑलरेडी विकले गेलेले असतात पण त्याचा जो एक्सचेंज चालू असतो एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे, ते सेकंडरी मार्केट झालं. आणि किंवा मग त्यासोबतच असलेले वेगवेगळे सोर्सेस, स्त्रोत की ज्याद्वारे तो व्यवसाय पैसा उभारू शकतो, त्याचा अभ्यास आपल्याला सेकंडरी मार्केटमध्ये करायचा आहे. याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळे सोर्सेस पाहिजे आहेत. प्रत्येक सोर्सचं आपल्याला, प्रत्येक स्त्रोताचं आपल्याला अनालिसिस करायचं आहे की अल्प कालावधीसाठी, मध्यम कालावधीसाठी किंवा एक जास्त कालावधी जर असेल तर त्या कालावधीसाठी कुठले सोर्सेस, कुठले स्त्रोत हे त्या व्यवसायासाठी योग्य राहतील किंवा अयोग्य राहतील, त्या सर्वांचं विश्लेषण आपल्याला या पहिल्या 2 मुद्द्यांमध्ये करायचं आहे थिअरीच्या अनुषंगाने. कॅपिटल बजेटिंगमध्ये आपल्याला कॅपिटल बजेटिंगचे प्रॉब्लेम पाहिजे की ज्यामध्ये थिअरी आणि न्यूमरिकल्स आपल्याला पाहिजे. तर थिअरीमध्ये एक कॅपिटल बजेट करीत असताना बजेटिंगचं जे आहे की एक व्यवसायाला उभारायचं जर असेल तर त्या व्यवसायाची रिक्वायरमेंट किती राहील, मग त्यासाठी त्याचं बजेटिंग कशा पद्धतीने करायचं, या सर्वांचा अभ्यास सुरुवातीला थिअरी, त्याचे प्रोफॉर्मा, त्याचे फॉर्म्युले हे आपल्याला कॅपिटल बजेटिंगमध्ये पाहिजे आणि त्यानंतर मग त्याचे आपल्याला न्यूमरिकल्स पाहिजे. तर हे झालं युनिट नंबर 2. जसं यामध्ये थिअरी आणि न्यूमरिकल. युनिट नंबर 3 मध्ये वळताना परत आपल्याला NBFC, नॉन बँकिंग फायनान्शियल कॉर्पोरेशन म्हणजे गैर बँकिंग वित्तीय संस्था ज्या असतात की ज्यांना बँकेचं लायसन्स मिळत नाही पण ती जी कामं करतात ती त्या बँकेच्या स्वरूपाचीच त्यांची कामं असतात, अशा ज्या NBFCs आहेत, तर त्या NBFCsचा अभ्यास आपल्याला याच्यामध्ये करायचा आहे. क्रेडिट रेटिंग एजन्सीज असतात की जे एखाद्या कंपनीला, एखाद्या व्यवसायाला किंवा एखाद्या म्हणजे क्रेडिट रेटिंग दिल्या जातं की त्या व्यवसायासोबत किंवा त्या कंपनीसोबत व्यवहार करणं योग्य आहे की अयोग्य आहे, किंवा मग त्या बँकेला जर एखाद्या व्यक्तीला कर्ज द्यायचं असेल तर बँक त्या व्यक्तीची क्रेडिट रेटिंग चेक करते की खरंच त्या व्यक्तीने या अगोदर जे कर्ज घेतलेलं आहे ते व्यवस्थितपणे दिलेल्या वेळेत पूर्णपणे परतफेड केली आहे किंवा नाही, किंवा काही हप्ते त्याने चुकवलेले आहेत का. ते एक प्रकारे असं ते रेटिंग चेक करून, त्याला क्रिसल रेटिंग असं म्हणतो आपण, तर ते चेक करून त्या व्यक्तीला मग कर्ज दिल्या जातं. तर एक हा जो एक काय म्हणू शकतो एक कन्सेप्ट आहे, हा कन्सेप्ट आपल्याला क्रेडिट रेटिंग यामध्ये पाहायचं आहे. हे दोन्ही मुद्दे सुरुवातीचे थेरॉटिकल पोर्शन्स आहेत, त्यामुळे परत त्यांना निर्माण करण्यामागची भूमिका काय, त्यांचे महत्त्व काय, त्यांचं आपल्या देशाच्या विकासामध्ये योगदान काय, या सर्व बाबींचा त्या अनुषंगाने आपल्याला अभ्यास करायचा आहे. डिव्हिडंड पॉलिसीमध्ये इथे आपल्याला थिअरी आणि न्यूमरिकल पाहिजे आहेत. डिव्हिडंड पॉलिसीमध्ये ज्या वेगवेगळ्या डिव्हिडंड पॉलिसीज आपल्याला सिलेबसमध्ये आहेत त्याची नावं मी इथे घेतो आहे. त्यामध्ये डिटर्मिनेशन ऑफ डिव्हिडंड पॉलिसी, इट्स टाइप, सरप्लस अँड रिझर्व्ह पॉलिसी याचा उल्लेख या सिलेबसमध्ये केलेला आहे. तर सुरुवातीला आपल्याला डिव्हिडंड जो घोषित केला जातो त्याच्या मागची काय भूमिका आहे, त्याच्या मागे कुठल्या पद्धतीने कॅल्क्युलेशन्स होतात, या सर्वांचा अभ्यास आपल्याला डिव्हिडंड पॉलिसीमध्ये करायचा आहे. आणि मग ज्या डिव्हिडंड पॉलिसी आपल्याला सिलेबसमध्ये पाहिजे आहेत त्याच्याच अनुषंगाने मग आपल्याला प्रॉब्लेम्सला पाहायचं आहे, म्हणून इथे आपण मेन्शन केलेलं आहे थिअरी आणि न्यूमरिकल्स. तर मग युनिट नंबर 3 मध्ये हे पहिले जे 2 पोर्शन आहेत ते थिअरॉटिकल आहेत आणि हा शेवटचा जो पोर्शन आहे युनिट नंबर 3चा तो डिव्हिडंड पॉलिसीचा थिअरी आणि न्यूमरिकल आहे. तर सुरुवातीला आपल्याला थिअरी पाहिजे आहेत, वेगवेगळ्या पॉलिसीज पाहिजे आहेत, त्यांचे फॉर्म्युले पाहिजे आहेत, त्यांची डिसिजन मेकिंग जी प्रोसेस आहे ती पाहिजे आहे आणि त्यानंतर मग त्याचे न्यूमरिकल्स पाहिजे. युनिट नंबर 4 मध्ये कॅश फ्लो फॉर इन्व्हेस्टमेंट अनालिसिस म्हणजे व्यवसायामध्ये येत असलेला पैसा आणि व्यवसायातून जात असलेला पैसा याचा जो एक फ्लो पाहायचा आहे. जसं आपण फंड फ्लोच याच्या अगोदर बीकॉमच्या अभ्यासक्रमामध्ये आपण पाहिलं होतं, तर इथे आपल्याला कॅश फ्लो पाहायचा आहे. तर कॅश फ्लो फॉर इन्व्हेस्टमेंट अनालिसिसमध्ये आपल्याला थिअरी आणि न्यूमरिकल पाहिजे. तर सुरुवातीला थिअरी या पोर्शनमध्ये त्याचा जो प्रोफॉर्मा आहे आणि ज्या पद्धतीने कॅल्क्युलेशन्स होतात आणि त्याच्या संबंधित असलेले जे फॉर्म्युले आहेत ते आपल्याला अगोदर त्याचा अभ्यास करायचा आहे आणि त्याच्यानंतर मग आपल्याला न्यूमरिकलचा अभ्यास करायचा आहे. तर थोडक्यात हा एक सिलेबस, एक धावती ज्याला एक आपण ओळख म्हणू शकतो सिलेबसची, मी तुम्हाला करून दिली आहे.
याच्यामध्ये सब पॉईंट्स आहेत, खूप सारे सब पॉईंट्स आहेत जे मी तुम्हाला अगोदरच मेन्शन केलेलं आहे, पण इथे जागे अभावी वेळेअभावी आपण पूर्ण पॉईंट्स लिहू शकत नाही. पूर्णपणे जर सिलेबस तुम्हाला पाहायचा असेल तर तुमच्या विद्यापीठाच्या वेबसाईटला जाऊन तुम्ही बीकॉमच्या लिंकमध्ये जाऊन हा सिलेबस पाहू शकता, किंवा तुमच्या जो व्हॉट्सअप ग्रुप आहे त्यावरही हा सिलेबस शेअर होईल. तर तिथे तुम्ही हा संपूर्ण सिलेबस पाहू शकता. हे फक्त मी इथे त्यातले महत्त्वाचे मुद्दे आणि त्याच्यासाठी विद्यापीठाने काय आखून दिलेलं आहे की थेरी आहे की थेरी न्यूमेरिकल आहे ते इथे मी इथे नमूद केलेलं आहे, की जेणेकरून हा विषय सुरू व्हायच्या अगोदर तुम्हाला या विषयाची ओळख होईल. आता वळूया क्वेश्चन पेपर पॅटर्नमध्ये. तर क्वेश्चन पेपर पॅटर्न थोडा वेगळ्या स्वरूपाचा आहे, त्यामध्ये युनिफॉर्मिटी नाही आहे प्रॉपरली. तर ते एक आपल्याला असं पाहायचं आहे की युनिट फर्स्टमध्ये पूर्णपणे थिअरी असल्यामुळे पहिला प्रश्न थिअरीचा आहे, दुसराही प्रश्न थिअरीचा आहे, त्याला ऑर तिसरा प्रश्न थिअरीचा आहे आणि चौथा प्रश्न थिअरीचा आहे. म्हणजे पहिला प्रश्न हा 16 मार्काचा झाला. दुसरा प्रश्न आहे तो युनिट नंबर 2 वर आहे, ज्यामध्ये पहिला थिअरीचा प्रश्न आहे, दुसरा प्रश्न हा प्रॉब्लेमचा आहे कारण इथे तुम्हाला प्रॉब्लेम दिसेल कॅपिटल बजेटिंगचं, आणि तिसरा ज्याला ऑर प्रश्न आहे तो पूर्णपणे 16 मार्काचा आहे. तर इथे तुम्हाला एक ऑप्शन निर्माण होतो की तुम्ही प्रॉब्लेमचा जर अभ्यास केला पर्टिक्युलरली युनिट नंबर 2 मध्ये तर तुम्हाला मग 16 मार्काच्याच प्रॉब्लेमचा अभ्यास करायची गरज पडेल. युनिट नंबर 3 मध्ये तोच पॅटर्न आहे, थिअरी 8 मार्कासाठी, दुसरा प्रश्न प्रॉब्लेमचा 8 मार्कासाठी आणि तिसरा प्रश्न प्रॉब्लेमचा पूर्णपणे 16 मार्कासाठी. तर इथे जरी तुम्ही तिसरा युनिट पाहिलं तर डिव्हिडंड पॉलिसी हा पूर्णपणे 16 मार्क्ससाठी त्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर इथे तुम्ही युनिट नंबर 3 मध्ये 16 मार्क्ससाठी डिव्हिडंड पॉलिसीचा अभ्यास करू शकता. युनिट नंबर 4 मध्ये थिअरी 8, प्रॉब्लेम 8 किंवा प्रॉब्लेम 16. ते इथे कॅश फ्लोसाठी पूर्णपणे तुम्ही 16 मार्कच्या प्रॉब्लेमसाठी अभ्यास करू शकता. हे झाले युनिट 4 साठी 4 प्रश्न. आणि पाचवा युनिट जो आहे, पाचवा युनिट तर नाहीये इथे, आपण युनिट नाही म्हणता येईल आपल्याला. क्वेश्चन नंबर 5 जो आहे तो 4 युनिटवर आहे. पहिल्या युनिटसाठी थिअरी 4 मार्क, परत दुसरा युनिट येतोय त्यामुळे प्रॉब्लेम 4 मार्क, म्हणजे 16 आणि 4 20 मार्काचे प्रॉब्लेम झाले. युनिट नंबर 3 मध्ये प्रॉब्लेम 4 मार्क, युनिट नंबर 4 मध्ये प्रॉब्लेम 4 मार्क. तर मग हे तुम्हाला ठरवावं लागेल की तुम्हाला थिअरीला जास्त महत्त्व द्यायचे. पहिला प्रश्न हा नक्कीच थिअरीचा आहे, पहिला प्रश्न जर आपण म्हटला, पण युनिट नंबर 2 मध्ये तुम्हाला 16 + 4, युनिट नंबर 3 मध्ये 16 + 4 आणि युनिट नंबर 4 मध्ये 16 + 4 असे तुम्हाला ऑप्शन्स अवेलेबल आहेत. आणि या सर्वांना मिळून मग जे मार्क्स होतात ते मार्क्स राहतात 80, कारण 16 16 16 आणि 16 16 × 5 हे झाले 80 मार्क्स. 80 मार्क्स तुमचे थिअरीचे आणि 20 मार्क्स तुमचे इंटरनल असेसमेंटचे. तर या पद्धतीने हा पूर्ण आपला सिलेबस आहे. या सिलेबसच्या मग आपल्याला समोर वळायचं आहे. तर पुढच्या लेक्चरपासून आपण ॲक्च्युअल सिलेबसला युनिट फर्स्टला सुरुवात करूया. तोपर्यंत थांबूया. धन्यवाद.